पितृपक्षानंतर भाजप विधानसभेच्या काही उमेदवारांची नावं घोषित करणार असल्याची माहिती झी 24 तासला सूत्रांनी दिली आहे। 23 आणि 24 सप्टेंबरला मुंबईमध्ये भाजपची बैठक आहे आणि या बैठकीनंतर विधानसभेच्या काही जागा जाहीर होणार आहेत। प्रभारी, सहप्रभारी आणि महाराष्ट्र कोर कमिटीसह निवडणूक संचालन समिती सदस्यांच्या उपस्थितीमध्ये 2 दिवसीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे येणारा काळ हा अत्यंत महत्त्वाचा आहे। भाजपच्या गोटातून ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। पितृपक्षानंतर भाजप विधानसभेच्या काही उमेदवारांची नावं घोषित करणार आहे अशी माहिती सूत्रांकडून कळतेय। 23 आणि 24 सप्टेंबरला मुंबईमध्ये भाजपची एक बैठक आहे आणि या बैठकीनंतर विधानसभेच्या काही जागा या जाहीर होणार आहेत। तर प्रभारी, सहप्रभारी आणि महाराष्ट्र कोर कमिटीसह निवडणूक संचालन समिती सदस्यांच्या उपस्थितीत 2 दिवसीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। ओम, काय नेमकी भाजपकडून ही सगळी तपशीलवार माहिती कळतेय? कशा बैठकींचं आयोजन असणार आहे? निश्चितच विधानसभेच्या अनुषंगाने ही बैठक बोलवण्यात आली आहे। महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासह महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते देवेंद्र फडणवीस असतील किंवा कोर कमिटीचे सदस्य असतील या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये 2 दिवसीय मॅरेथॉन बैठक आयोजित करण्यात आली आहे। जी माहिती आपण 2 आठवड्यांपूर्वी जी बातमी आपण दिली होती की ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये भाजपकडनं नावांची घोषणा, काही महत्त्वाच्या जागांवरील उमेदवार घोषित केले जाऊ शकतात, त्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यत्वे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात साधारणपणे 50 ते 60 उमेदवारांची घोषणा भाजपकडनं केली जाऊ शकते। त्या अनुषंगाने भाजपची तयारी देखील आहे। आपण पाहिलं होतं की काही दिवसांपूर्वी एक सर्व्हे आला होता, त्यामध्ये भाजपच्या 50 ते 60 जागा निवडून येतील अशा प्रकारची एक बातमी समोर आली होती। त्या अनुषंगानं त्या 50 ते 60 जागांवरील उमेदवार घोषित करण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय। उशिरा उमेदवार घोषित केल्याचा फटका लोकसभेत बसला होता, ती चूक टाळण्याचा प्रयत्न भाजपकडून या निमित्ताने केला जातोय। त्यामुळे 23 आणि 24 तारखेच्या बैठकीमध्ये उमेदवार निवडीच्या व्यतिरिक्त इतर कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। ठीक, ओम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।